हॅलो, हाय, नमस्कार. माझ्या सर्व गोड ताईंचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर इथे मी ब्लाऊज शिवलेला आहे. काल शिवलं होतं आणि पूर्ण केलं ते हुका लावल्या आणि पूर्ण झालं इथे. आणि त्या ताईंना म्हणजे ते ताई घेऊन गेल्या. तर मी याची 120 रुपये शिलाई घेत असते. फोरटॉक्स आहे तर फोरटॉक्सची 120 रुपये आणि कटोरीची घेत असते 140 किंवा 50 रुपये, 150 रुपये म्हणजे 150 रुपये. तर आणि अस्तरचे घेतले 30 रुपये. तर असे 120 आणि 30 रुपये तर 150 रुपये शिलाई घेतली फोरटॉक्स ब्लाऊजची. तर तर मग ते मी 200 रुपये दिले होते आणि 50 रुपये फॉलचे दिले होते साडीचे. तर 200 रुपये झाले होते. तर 200 रुपये दिले. तर मशीनचं दर्शन घेतलं मी आणि गल्ल्यामध्ये स्त्रियाच्या गल्ल्यामध्ये टाकून दिले. तर खूप म्हणजे पैसे आले ब्लाऊजचे की खूप आनंद होतो मला, कारण आपल्या स्वतःच्या कमाईचे पैसे असतात. तर स्वतःचे म्हणजे आपण स्वतः काम केलेल्याचे पैसे. तर स्वतःचे 100 जरी आले तरी आपल्याला खूप छान वाटतं. की जसं बा आपण काहीतरी काम करतो आणि त्याचा आपल्याला मोबदला भेटतो. तर खूप छान आनंद म्हणजे असा आनंद वाटतो. तर मी असंच ब्लाऊजची शिलाई आली की मग गल्ल्यामध्ये टाकून देत असते आणि 6 महिने झाले की मग गल्ला खोलायचा आणि त्यात जमा झालेली जेवढी रक्कम आहे त्याचं काहीतरी मोठं घ्यायचं. तर मोठं म्हणजे जे आपल्याला लागतं ते आपल्या साड्या असो किंवा सोन्याचा दागिना छोटा मोठा. तर ते असं काहीतरी घ्यायचं. तर अगोदर मी काय करत होते, 2011-12 पासून मी मशीन घेतलेली आहे 2011-12मध्ये. तर मग मी असे शिलाईचे पैसे आले की मग मी तेव्हा जास्त माझ्याकडे काही येत नव्हते, पण जेवढे जरी आले तेवढे महिन्याचे 1000, 1200, 2000 असे जरी आले तरी मी त्याचं मी भांडे घेत होते. कारण लग्नातले थोडेच भांडे होते माझे, म्हणजे जे लागतं ते आपल्याला असे पूर्णच भांडे लग्नामध्ये काही येत नाही. तर तरी बरेच भांडे होते, पण मग असे छोटे मोठे पातेले, आता जास्त पाहुणे आले तर मग पातेले लागत होते. तर मग पाण्याची टाकी साठवण्यासाठी मोठी टाकी घेतली होती मी. तर आणि बट्ट्याचं पात्र असे आणि कुकर असे 2-3 कुकर झाले आहेत माझ्याकडे आता. तर स्टीलचं कुकर. तर असे जे भांडे आपल्याला लागतात पातेले मोठी कुरड्यासाठी, तर असे मी माझ्या मशीनची जी कमाई म्हणजे मशीनचे जे पैसे येत होते माझे ब्लाऊज शिवून, तर त्यामध्येच घेतलेलं आहे छोट्या मोठ्या वस्तू. तर असं होतं माझं. अगोदर मी भांडेच घेत होते आणि आणि त्यानंतर मग साड्या घेत होते. जसं की साड्या लागतात बा आपल्याला, तर मग साड्या. आणि आता जास्त साड्यांचा नाद गेला माझा. तर आता मग मी पैसे जर साचले तर मग मी दागिने घेत असते. सोन्याचा दागिना छोटा मोठा म्हणजे 2-2, 3-3 ग्रॅमचं, 4-5 असं 4-4, 5-5 ग्रॅमचं असं काहीतरी पैसे झाले की मग 4 ग्रॅमचं 3 ग्रॅमचं असं करून ठेवत असते. तर असं आहे माझं, म्हणजे सासून त्याचं काहीतरी मोठं घ्यायचं. तर आमचे काही मला विचारत नाही किती येतात तुझ्या मशीनचे पैसे, किती साचलेत, किती हे झालेत, असे काही ते विचारत नाही. त्यांना गरज पण नाही म्हणजे माझ्या पैशाची. मी माझंच मला काहीतरी घेत असते आणि त्यांच्याकडून पण घेत असते मी काही पैसे आणि त्याचं काहीतरी करत असते. तर असं आहे माझं. तर तर इथे माझं सकाळची कामं झाली. ब्लाऊज शिवलं मी आणि त्यानंतर मग दळण केलं. मला दळण म्हणजे पीठ संपलेलं होतं, तर मग दळण केलं गव्हाचं.
आणि त्यानंतर श्रेयाला गणितं सांगितली होती सरांनी तिच्या म्हणजे क्लासच्या. तर 20 गणितं द्यायची होती तिला प्लसची. तर मग ते गणितं लिहून दिले तिला आणि ते तिला सोडवायचे होते. तर इथे मग मी तेच गणितं देत होते आणि तिथे चालले होते. ती बसली होती एका साईडनं आणि तिची म्हणजे गणितं तिला लिहून देत होते आणि ते मग तिला सोडवायचे होते. तर असं असतं माझं. म्हणजे अगोदर तर मी म्हणजे ब्लाऊज शिवत होते 1-2 श्रेया शाळेत गेल्यानंतर. तर ब्लाऊज शिवायचे 1-2 काढायचे आणि त्यानंतर मग टी व्ही बघायची. सिरियलचा नाद होता मला जास्त. मग सिरियल बघायची. सिरियलमध्ये कसं असतं, आज झालं तर आजचा भाग, उद्याच्या भागात काय होईल, काय असेल, तर मग ते पाहायची खूप आवडच लागते. तर मग त्यामुळे मी आता टी व्ही पाहणं बंद केलं आणि आता ब्लाऊज शिवते. म्हणजे जसं यूट्यूब सुरू केलं तसं मग यूट्यूबमध्ये व्हिडिओ टाकणं. तर मग तेव्हापासून माझं टी व्ही पाहणं बंद झालं आहे आणि मी आता जो माझा वेळ असतो ब्लाऊज शिवत असते आणि राहिलेल्या वेळेत मग यूट्यूबवर व्हिडिओ बनवणं, एडिट करणं, व्हिडिओ आपल्या यूट्यूबवर टाकणं आणि राहिलेल्या वेळेत श्रेयाचा अभ्यास घेणं शाळेतून आल्यानंतर. तर असं आहे माझं दररोजचं रुटीन. तर तर आता नवरात्र जवळ आलेले आहे. तर घट बसवत असते मी. तर आता पितृपक्ष झाल्यानंतर मग मला साफसफाई काढायची आहे. पूर्ण घराची डीप क्लिनिंग करायचं आहे आणि म्हणजे बसवत असते मी. तर मग पूर्णच घराची साफसफाई करत असते. तर इथं मग त्याचीच गडबड आहे की ब्लाऊज शिवायची लवकर लवकर आणि ब्लाऊज शिवून द्यायचे आणि घर साफसफाईला काढायचं. तर इथे मी तिला गणितं दिले आणि ती ते सोडत होती. तर आता नवरात्र म्हटलं तर मग सर्वच म्हणजे कपडे धुवावं लागतात, भांडे सर्वच घराचे सगजे पण खूप खराब झालेले आहेत माझे आता भरपूर दिवसाचे. म्हणजे आता एकदा दिवाळी आणि संक्रांतीला आणि एकदा उन्हाळ्यामध्ये 3दा काढत असते मी 12 महिन्यातून. तर त्यामुळे मग असं नेहमी काढणं होत नाही माझ्याकडनं. कारण ब्लाऊज असतं शिवण्यासाठी. तर मग आता मध्ये मध्ये काढायचं म्हटलं 2-3 दिवस जातात साफसफाई करण्यासाठी आणि त्यानंतर मग म्हणजे 2-3-4 दिवस आराम करण्यासाठी. मग आता साफसफाई केल्यानंतर मग दुसरं काम काही करावं वाटत नाही. मग ते आरामास म्हणजे असे 8 दिवस जातातच. तर त्यामुळे मग माझं किचनचं तर नेहमी हात सुरूच असतो. दररोजचे कामं झाले की थोडंफार साफसफाई करायची. पण अशी पूर्ण साफसफाई करायची म्हटली तर मग मी एका वर्षातून 3दा काढत असते. 3दा हो का 4दा हो असं. तर येथे ब्लाऊज भरपूर आलेले आहेत. सण म्हटले की मग खूप सारे ब्लाऊज येतात. आता नवरात्र आलेले आहेत. नवरात्रामध्ये बायका म्हणजे असे कलरच्या साड्या नेसतात. 9 कलरच्या साड्या. तर त्यामुळे आता साड्या आलेल्या आहेत माझ्याकडे. तर आणि अर्जंटमध्ये द्यायच्या आहेत त्या 2-3 आलेल्या आहेत. तर इथं बघू शकता तुम्ही. तर खूप साऱ्या साड्या आलेल्या आहेत पिको आणि ब्लाऊज. तर हे ब्लाऊज मी कट करून ठेवलेलं आहे. तर आता आज मी पूर्ण करेल आणि तुम्हाला तुमच्याबरोबर व्हिडिओमध्ये शेअर करेल उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर असं असतं माझं दररोजचं रुटीन. तर म्हणजे काम रिकाम्या वेळेत मग नंतर यूट्यूबवरती व्हिडिओ टाकायचे. तर असं आहे माझं. तर तुम्हाला कसं वाटलं माझं काम, दररोजची कामं, ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि तुमच्याकडे शिलाई किती आहे ब्लाऊजची ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा. आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असेल तुम्हाला तर जे बेल आयकॉन बटन आहे त्याला प्रेस करा. तर मी 2-3 दिवसात आता ब्लाऊज शिवून घेणार आहे. म्हणजे तरी 10-12 ब्लाऊज आहेत माझ्याकडे आणि हे ब्लाऊज शिवून दिले की पुन्हा येतातच ब्लाऊज. तर हे शिवून द्यायचे आहे आणि साफसफाई करायची आहे नंतर घराची पूर्ण. तर
त्यानंतर मग माझेसुद्धा मला शिवायचे आहे. मी जे आता साड्या आहेत माझ्याकडे नवीन, तर मग त्याच्यावरचे ब्लाऊज शिवायचे आहे. तर नवरात्रामध्ये घालण्यासाठी. तर माझं काय होतं, स्वतःचे जास्त शिवत नाही मी, दुसऱ्याचेच देत असते. आणि 1-1, 2-2 वर्ष ते होते त्या साडीला, तरी माझं ब्लाऊज शिवणं होत नाही. आणि शिवलं तरी मग मी तेव्हा साडी वापरायला काढते. आणि असे नवीन म्हणजे असे शिल्लकचे ब्लाऊज माझ्याकडे नसतातच. तर आता म्हटलं नवरात्रामध्ये घालण्यासाठी लागेल साड्या. तर सिंपल साड्या आहेत, तर मग त्यावरचे ब्लाऊज शिवायचे आहेत. तर इथे काठपदर साड्यावरचे पण ब्लाऊज आलेले आहेत शिवण्यासाठी. तर लांबबाई, फुगाबाई शिवायची आहे या ब्लाऊजची. आणि काही गोपीबायासाठी पण आलेले आहेत, गोपीबाया शिवायच्या आहे. तर मी शिवल्यानंतर मग तुमच्यासोबत शेअर करेलच. तर असा होता माझा आजचा दिवस. तर त्यानंतर मग श्रेयाला जे सोडवण्यासाठी मी गणितं दिले होते प्लसचे, तर ते तिनं सोडवले. आणि पूर्ण 20 गणितं दिले होते मी, तर पूर्ण सोडवले होते. आणि बरोबरसुद्धा आलेले होते. तर 4थ्या वर्गात आहे ती. तर प्लस आणि मायनसची गणितं येतात तिला आता सध्या. आणि पाढे पण पाठ करणं सुरू आहे तिचे. तर मग नंतर गुणाकार, भागाकार हे आहेच नंतर. तर आता त्यानंतर मग आता 3 वाजले होते, तर मग तिला जायचं होतं क्लासला. 4 वाजता क्लासला जाणार आहे ती. तर ती आणि तिची मैत्रीण